आणि आता अनुस्कुराच्या घाटात थांबलोय जरा। इकडे एवढं मस्त वारा वगैरे लागतो ना तर हे नाही अर्जुना डॅम आहे हा सीन बघा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज अनफिल्टर या चॅनलवरती। तर आता आम्ही चाललोय कोल्हापूरला, कारण आईला डॉक्टरकडे घेऊन जायचंय। तर तिकडे चाललोय आता, बघू। उशीर झालाय थोडा जायला, 9 वाजले इकडेच, 11 वाजेपर्यंत पोहोचायचंय। तर जातो आता पटपट। मागे आता आम्ही आता पाचल सोडून पुढे आलोय, कारण मागे व्हिडिओ बनवता आले नाहीत, कारण बाईकवर होतो त्याच्यामुळे। आई पण होती सोबत म्हणून बनवताना आले। तर आता चाललोय। तर आता झालंय सगळं करून, हॉस्पिटलमध्ये वगैरे जाऊन आलो। आता जेवतो आता, कारण 2 वगैरे वाजलेत। जेवतो आता आणि निघतो रिटर्न, कारण परत संध्याकाळी लवकर जायचंय घरी। दूध वगैरे पण काढायचंय, कारण पप्पा पण आज पंढरपूरला गेले, त्याच्यामुळे आज सगळं मलाच करायचंय। मग जाऊया आता, तरी खातो। तर मित्रांनो, आता आम्ही रिटर्न आलोय आणि आता अनुस्कुराच्या घाटात थांबलोय जरा। तर तुम्हाला घाट दाखवतो। इकडे एवढं मस्त वारा वगैरे लागतो ना, खतरनाक पॉवरफुल एकदम। दाखवतो थांबा। हे नाही अर्जुना डॅम आहे हा सीन बघा। एवढा खतरनाक आहे ना, बॅक साईडला बघा अर्जुना डॅम आहे। मस्त थंड वातावरण आहे, पावर एवढं भारी वाटतं ना। तर
जायचं आहे अजून घरी. आता वाजले किती 6 वाजले बरोबर. आम्ही किती वाजता निघालो? 4:30ला निघालो. 1.5 तास लागला इकडे पोहोचायला, कारण रस्ता खूप खराब आहे त्याच्यामुळे. आता आलो आहे. आता इथून परत पुढे जायला आम्हाला 1 तास तरी झाला आरामात, कारण ही गाडी आणली, गाडी द्यायची आणि बाईक आणली, कारण आमचे अल्टो गेले पंढरपूरला त्याच्यामुळे. आता ही गाडी इथे सोडणार आणि आमची बाईक घेऊन जाणार मी आई. आता जातो घरी, तोपर्यंत बघाय पण काढायचं. तर फायनली आता पोचलोय घरी. आणि ब्लॉगमध्ये काही जास्त व्हिडिओ वगैरे मला काढता आले नाहीत, त्यामुळे मी ड्रायव्हिंग करत होतो आणि ट्रॅफिक वगैरे पण असतं त्या रोडला म्हणून. तर नक्की सांगा तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.